प्रमाणात ही मागे जी बिल्डिंग आहे हे एसीत बसून खुले आम म्हणजे भ्रष्टाचार हा शब्द सुद्धा यांना कमी पडेल, दरोडे टाकणं चालू आहे. इथेला फक्त ओरवाड्याला आणि हिचा प्रचंड बलात्कार करायलाच येतात. फक्त बसवलेल्या आयुक्तांना ह्यांचे एसी आयुक्तापासून सगळ्यांचे काढणार म्हणजे काढणार. वेतन श्रेणी S30 हे किंवा त्याच्यावरील जी काही वेतन श्रेणी आहे त्याच अधिकाऱ्यांना एसी लावण्याची मुभा आहे. त्या अनुषंगानं आम्ही सर्वप्रथम जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिलं आणि प्रत्येक कार्यालयाला वैयक्तिक जाऊन निवेदन दिलं. त्यामध्ये मनपालाही निवेदन दिलं. हे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत काढलेले पत्र आहेत सगळ्या परभणी जिल्ह्यातल्या कार्यालयांना. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सुद्धा पाठपुरावा मनपाच्या मागे चालूच होता. फार आताक प्रयत्न करून मला त्यांनी एक पत्र दिलं. ते पत्र 1-2 ओळी ते वाचून दाखवतो. याच्यानं तुम्हाला लक्षात येईल की ह्यांना महाराष्ट्र शासनाचे GR सुद्धा मान्य नाही. आणि हे जे कोण देणारे आहेत का बबन तडवी उपायुक्त, ह्यांच्यावर सुद्धा शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी सुद्धा मागणी आम्ही करणार आहे. कारण की ह्यांनी आम्हाला चुकीची माहिती दिलेली आहे. ह्यांचं असं म्हणणं आहे की आपण ज्या शासन परिपत्रकाच्या आपल्या अर्जात उल्लेख केला आहे ते परिपत्रक शासन सामान्य प्रशासन विभागाचे असून शासकीय कार्यालयास लागू होते अशी धारणा आहे. म्हणून आपल्या पत्राच्या अनुषंगाने शासन नगर विकास विभागाकडून एसी वापर संबंधित धारणा पक्की करण्याबाबत मार्गदर्शन मागविण्यात आलेले आहे. असं त्यांनी मला मार्गदर्शन मागविण्यात आलेले असं सांगितलं. आणि त्या मार्गदर्शन जे मागवले त्याची प्रत यांनी खरं तर मला द्यायला पाहिजे. ह्यांच्याकडून जर लवकर नाही गेलं तर नगर विकास विभागाला मुंबईला मी जायला तयार आहे. तर त्या अनुषंगाने गोलमोल उत्तर आहे, एसीत बसून प्रचंड भ्रष्टाचार करायचा हे असा यांचा धंदा सुरू आहे. सध्याचे जे आयुक्त आहेत आदरणीय धैर्यशील जाधव ह्यांच्याकडून कुठली अपेक्षाच करणं चुकीची आहे. कारण त्याचं असं आहे की बसलेला अधिकारी आणि बसवलेला अधिकारी ह्याच्यातला जो फरक आहे तोच ह्यांच्यातला आहे. हे काय स्वतःहून रुटीन बदली होऊन बसलेले नाहीयेत. ह्यांना कोणीतरी इथं आणून बसवलेलं आहे. त्याच्यामुळे ह्यांच्याकडून अपेक्षा करणं चुकीचंच आहे. आणि प्रचंड प्रमाणात ही मागे जी बिल्डिंग आहे हे एसीत बसून खुले आम म्हणजे भ्रष्टाचार हा शब्द सुद्धा ह्यांना कमी पडेल, दरोडे टाकणं चालू आहे. इथले अधिकारी कर्मचारी वगैरे वगैरे सगळे जे आहेत का हे इथली पगारही खातात आणि इथं स्वतः गुत्तेदारीही करतात. हे मागेही मी सांगितलं होतं, आत्ताही सांगितलो. आपलं शहर अभियंता हा विभागाचे लेखापरीक्षण झालेले सुद्धा असून अजून हे अहवाल आम्ही ह्यांना पत्र देऊन मागतोय ते अहवाल सुद्धा द्यायला तयार नाहीयेत. कारण की काय की ह्या बसवलेल्या आयुक्तांना कुठंतरी त्यांना वाचवायचंय. आणि इथं प्रत्येक अधिकारी जे आहे का हे सगळा इथं ह्या महापालिकेला हे आमचं दैवत परभणी शहर महापालिका ह्याला फक्त ओरवाड्याला आणि हिचा प्रचंड बलात्कार करायलाच येतात फक्त. आणि राहिला प्रश्न एसीचा, ह्यांनी किती गोलमोल उत्तर जरी दिले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि विशेष करून सोनू लाहोटी ह्या गोष्टीचा पाठपुरावा सोडणार नाही आणि हा विषय सोडणार नाही. ह्यांचे एसी आयुक्तापासून सगळ्यांचे काढणार म्हणजे काढणार.